नमस्कार मंडळी. मी मिनल दातार तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज एक अनोखी मालिका घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. त्या मालिकेचं नाव आहे म्युच्युअल फंडावर बोलू काही. हां, दचकू नका हां असं. कारण काय आहे, आत्ताचा काळ हा फार मोठा कठीण आहे. मी जाणीवपूर्वक हे विधान करते आहे, कारण जग खूप पुढे चाललं आहे आणि आपण नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो, तो भाग आणि आपल्याला आपल्या भविष्याची असणारी काळजी, या सगळ्याची तोंड मिळवणी किंवा हात मिळवणी कशी करायची, हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आज ना उद्या येणारच असतो. मग आम्ही नेमकं तुम्हाला वेगळं काय सांगणार आहोत? कारण एवढे यूट्यूब चॅनल्स आहेत, एवढी माहिती सगळीकडे आपल्याला येत असते. Googleसारखं मोठं एक दालन आपल्यासमोर आहे, जिथे आपल्याला सगळ्याची माहिती मिळत असते. मग इतकी सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्याकडे असताना इथे आपल्याला वेगळं काय मिळणार आहे? तर ते वेगळं काय मिळणार आहे, हे तुम्हाला आम्ही जे पुढे ही मालिका करणार आहोत, म्युच्युअल फंडावर बोलू काही, त्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. आणि म्हणूनच आज या म्युच्युअल फंडावर बोलू काहीचा पहिला भाग आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आणि यासाठी आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत श्री किरण कुलकर्णी, ज्यांचा खरंच याचा हातखंडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येकाला म्युच्युअल फंड म्हटलं की आपण नेमकं काय करायचं? टी-पी-एस-डब्ल्यू. SIP, STP, SWP असे अनेक कधी-कधी शब्द आपल्या कानावर येत असतात. पण मग हे नेमकं काय? किंवा FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, हे देखील आपल्या मनात असतात. असे सगळे प्रश्न आपले जे आहेत ना, तर याची उत्तरं आज किरण कुलकर्णी सर आपल्याला देणार आहेत. मी त्यांच्याकडे वळणार आहे, पण तत्पूर्वी सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की नेमकं तुम्हाला या क्षेत्रात काय यावंसं वाटलं? म्हणजे जेवढं आपण आधी बोललो आहे, तर त्याच्यावरनं तुम्ही काही ही बॅकग्राऊंड नाही आहे तुमची मुळात. हं. पण ह्या क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आणि मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे असं आहे की मुळात माझी बॅकग्राऊंड ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधली आहे. मी गेले 20 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलं ॲज अ म्हणजे कन्सल्टिंग याच्यामध्ये फील्डमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर कन्सल्टंट किंवा बिझनेस कन्सल्टंट म्हणा. आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट हा माझा रोल होता. तर मुळातच एखाद्या विषयाचा डिटेल अभ्यास करणं आणि आपल्या क्लायंटला नीड बेस्ड सोल्युशन ज्याला मी म्हणायचो, की त्यांची गरज ओळखून त्यांना काय बेस्ट सोल्युशन आहे ते द्यायचं, हे माझं काम अनेक वर्ष मी केलेलं आहे. तो माझा अनुभव आहे. तर म्युच्युअल फंडामध्ये येण्याचं कारण असं आहे की माझं पॅशन स्वतःचं होतंच पहिल्यापासून. मी माझ्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा माझ्या बिझनेसच्या इन्व्हेस्टमेंट्स मी खूप चांगल्या तरी मॅनेज केल्या. आणि मला त्याच्यानंतर मी त्यात जसं मी म्हटलं मग आपल्याला की मी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून काम करत होतो. तर प्रत्येक विषयामध्ये खोलवर शिरायचा, त्याचा अभ्यास करायचा, हे माझं पॅशन आहे पहिल्यापासूनच. आणि मग मी Googleवरती माहिती बरीच घेतली, बरीच पुस्तकं वाचत गेलो. यूट्यूबवरती खूप दिग्गज मंडळी आहेत, ज्यांचे चॅनल्स अवेलेबल आहेत, तेही मी पाहत गेलो. आणि मला काही गोष्टी कळायला लागल्या. जेव्हा मला समजलं की अरे मला हे समजतंय आणि मला त्याचे रिझल्ट्स मी स्वतःला चांगले मिळवतोय, तर ते मी माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या जवळच्या व्यक्तींना का सांगू नये? आणि मी ते लोकांना सांगत गेलो. आणि पुढे मग नंतर मी जेव्हा निर्णय घेतला की बाबा आता मला एक स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे. मी आता आयुष्यभर आपण नोकरी केलेली आहे, पैसे कमवलेले आहेत. पण आता आपली काही वर्ष जी आयुष्यातली पुढली करायची आहेत, जी मला एक पॅशन म्हणून मला ते फॉलो करायचं आहे. फक्त पैसे कमवणं उद्देश आता राहिला नाही, की फक्त पॅशन पाहिजे. काहीतरी आपल्याला काम सगळे उठले की मला काहीतरी आज हे करायचं आहे, मला ते करायचं, असं आपल्याला प्रत्येकाचं पॅशन असतं. तर ते आपल्याकडे असायला पाहिजे. आणि मला हे अर्थाचं पॅशन होतंच. तर मी ह्याच्यामध्ये वळलो. काही असे अनुभव आले, काही अशा गोष्टी घडल्या, ज्या मी सांगायला मला आवडेल, की स्वतःचे माझे हात भाजले. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की लोकं चुकीचे इन्व्हेस्टमेंट्स करतात. मी त्याच्याकडेच येणार होते, हां. की तुम्ही इकडे कसं वळलात हे तर म्हणजे छान आम्हाला कळलंच. पण तुम्हाला असा काही अनुभव आला का, येस. की जेणेकरून तुम्ही आता ठरवलं, की नाही, नाही मला हेच करायचं आहे आता? हां, कसं असतं की जेव्हाही मला काय इन्व्हेस्टमेंटचं काही नॉलेज नव्हतं. म्हणजे टिपिकल आपण एक बँक FDज करतो किंवा असं काही काही इन्व्हेस्टमेंट पोस्टात करतो किंवा काही इन्शुरन्स पॉलिसी वगैरे घेत असतो आपण. मला काही त्यात लोकांना नॉलेज नसतं. जसं इतरांना तसं मलाही नव्हतं केव्हा तरी काही वर्षांपूर्वी. आणि मी काही चुकीच्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या, ज्याच्यामध्ये मला फटका बसला. म्हणजे ते पैसे बुडालेच स्ट्रेटवे. तर लोकांचे बुडून नाही येत. लोकांना पण त्याच्यामध्ये त्यांचा पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावा आणि जे काही लीगल आहे ते लोकांनी करावं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी आता पुढे पण चर्चा करूच त्याच्याबद्दल. तर तो माझा एक अनुभव होता.
आणि नंतर मी असं बघितलं की टी व्हीवरती खूप ॲड्स येतात आपल्या म्युच्युअल फंड्सच्या, की म्युच्युअल फंड सही आहे. आपण ॲड्स पाहतो. अनेक मोठे मोठे सेलिब्रिटीज जात म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे. पण सही आहे म्हणजे नेमकं काय सही आहे हे लोकांना माहिती नाही आहे. आणि नंतर लगेच एक वाक्य येतं, जी सेबीचं एक आमचं रेग्युलेशन आहे, की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. मग लोक म्हणतात रिस्क आहे तर काय रिस्क आहे? ती रिस्क कशी हाताळायची? रिस्क तर असतेच ना, प्रत्येक गोष्टी रिस्क. मी बाईक चालवतो, मी त्या बाईकमध्ये रिस्क आहे. तर हेल्मेट घालणं हे त्याच्या अर्थ ते रिस्कचं एक काय म्हणूया आपण त्याला, एक मिटिगेशनचा तो एक हा मार्ग आहे. किंवा मी कार चालवतो, मला बेल्ट लावणं गरजेचं आहे. किंवा आपण एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला बघतो, ते लोकं ते हेल्मेट घालून जात असतात. तर रिस्क जरी असली तरी ती रिस्क कशी हाताळायची तो पण एक त्याचा पण एक काही मार्ग आहे. त्याचे काही टेक्निक्स आहेत. तर हे लोकांना मी सांगावेत, लोकांना ते कळावे आणि लोकांनी याच्यामध्ये यायला प्रोत्साहित व्हावं, अशा उद्देशाने मी हे काम चालू केलं, ज्याच्यामध्ये पॅशन खूप जास्त आहे, प्रोफेशन अगदीच कमी आहे. आणि मग मला असं दिसलं जेव्हा मी लोकांशी बोलायला लागलो, की लोकांना ह्याच्यातलं नॉलेज फार कमी आहे. म्हणजे आपण खूप सुशिक्षित मंडळी जरी असली, आता मी एक म्हणतो की जसं आम्ही म्हणतो BFSI म्हणजे बँकिंग, फायनान्स, सिक्युरिटीज आणि इन्शुरन्स, हे जे 4 डोमेन्स आहेत, क्षेत्र आहेत, त्याला म्हणतात BFSI. त्याच्या पलीकडची जी लोकं आहेत, त्याच्या बाहेरची मंडळी, मग त्या डॉक्टर्स आहेत, त्यात इंजिनियर्स आहेत, त्यात टीचर्स आहेत, त्याच्यामध्ये सरकारी क्षेत्रातले मोठे अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे किंवा कॉर्पोरेटमधली लोकं आहेत. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना, किंवा बिझनेस क्लास पण असेल पुष्कळसा, की ज्यांना यातलं काही फारसं माहिती नाही आहे. मग त्या लोकांना एज्युकेट करणं, त्यांना सांगणं, हा एक मला मोठा माझ्यासाठी म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट माझ्याकरता होती, की लोकांना कळावं. नक्कीच. मग जेव्हा मी असे काही काही प्रोग्राम्स केले, मी अनेक वेळा आपल्या झूम मिटिंग्स केल्या, गुगल मिटिंग केल्या, काही ग्रुप्स करता, मी स्वतः जाऊन काही प्रोग्राम्स केले आणि मग लोकं मला भेटायला लागली, मला बोलायला लागली. थोडक्यात तुम्ही अवेअरनेस आधी येस, तो जो केलं. इन्व्हेस्टर अवेअरनेस म्हणतात तो मी क्रिएट करायला लागलो. मग गंमत अशी असते, काही काही गोष्टी खूप इमोशनल आपल्या खूप अशा मनाला भावतात. तर एकदम छान उदाहरण सांगतो, की मध्ये मला एका मॅडमचा फोन आला. त्या म्हणाल्या, की सर मला तुमचं मी बोलणं ऐकलेलं आहे, भाषण ऐकलेलं आहे आणि मला करायची इच्छा आहे इन्व्हेस्टमेंट. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपण बोलूया. तर म्हणे मला कसं भेटता येईल आपल्याला? तर म्हणे मी तुमच्या घरी येईन, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा कुठे यायचं, कसं ते. आणि मग मला असं कळलं, की त्या मॅडमचं मिस्टरांचं निधन झालं आहे 2 वर्षापूर्वी आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि त्या जॉब करत आहेत. त्यांना नोकरी मिळाली, त्या नोकरी करत आहेत. तर अशा व्यक्तीला फारशी माहिती नव्हती. त्या पूर्वी आयडियली हाऊसवाईफ असाव्यात, की ज्यांनी सगळं नवराच बघतोय आणि तोच सगळं करतोय आणि आता नवरा नाही आहे. तर त्या स्त्रीवरती एक जबाबदारी आली, पूर्ण कुटुंबाची, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण करायचं, सगळ्याच गोष्टी आल्या, बरोबर आहे. पण जेव्हा आपण अशा लोकांना सांगतो, की तुमचे पैसे तुम्ही असे गुंतवा, असं करा, ह्याचा तुम्हाला फायदा आहे, तुम्ही असं प्लॅनिंग करा, मुलांची शिक्षण तुम्ही तजवीज अशा तऱ्हेने करा, तजवीज, तर तो वेगळा फील आहे, तो वेगळा आनंद आहे. दुसरं एक उदाहरण सांगितलं, की मला एकानी फोन केला, म्हणजे सर मी रिटायरमेंट घेतलेली आहे, रिटायर्ड झालो मी आता, माझ्याकडे काही पैसे आहेत, तर ते काय करू, मी कसं इन्व्हेस्टमेंट करू? म्हटलं सर आपण भेटूया. त्यांनाही मी भेटलो. मग ते म्हणा, की मला कॉर्पस माझा आहे सगळा पडलेला, बँकेत आहे, सेव्हिंग बँकेला. तर मला सारखे फोन येतात तो बँकेतनं. आता ते येतातच ना, ते तर प्रत्येकाला येतात, त्याला काही दोष नाही, त्यांचंही ते काम आहे. ठीक आहे, की मला इन्व्हेस्टमेंट करा, पण ते मग मला ते जायला बरं वाटत नाही. म्हटलं सर तुम्ही काळजी करू नका, आपण सगळं करूया. मग त्यांना मी पूर्ण गाईड केलं, कसं करायचं, कसं प्लॅनिंग, त्याचा आपण व्हिडिओ करू रिटर्न प्लॅनिंगचा. तर ते सगळं मी त्यांच्याशी बोलत गेलो. तर ह्याच्यातनं मला तो स्वतःला एक आपण की आत्मिक आनंद असतो. पैसा तर वेगळी गोष्ट आहे मिळणं, पण स्वतःला जे समाधान आहे ते मी यात मिळवायला लागलो आणि मग मी याच्यात आणखीन गुंतत गेलो, आणखीन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेलो. थोडक्यात तुम्हाला जे अनुभव आले हं. त्या अनुभवाने तुम्ही लोकांना अनुभव समृद्ध करायचं ठरवलं. येस. हे खरंच खूप छान आहे सर. आणि जेवढे अनुभव तुम्हाला जास्त आले तेवढं त्याच्यातनं तुम्हालाही लोकांना नक्की काय हवं आहे ते जास्त कळत गेलं असं मला वाटतं. येस. तर मुळात गंमत अशी असते ना, म्हणजे सर्वसामान्य माणूस जर आपण घेतला तर तो FD काढतो हं, हं. बँकेत जाऊन. म्हणजे माझ्याकडे आज काही पैसे मला इन्व्हेस्ट करायचे आहेत तर मी आधी FD काढेन किंवा मी LICमध्ये गुंतवेन किंवा आणखी कुठच्या मी पॉलिसी काढेन. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की एवढे सगळे इन्व्हेस्टमेंट आपल्याला एक एक माहिती आहेत की FD काढू शकतो किंवा पॉलिसीज काढू शकतो. तर या सगळ्याच्या पलीकडे म्युच्युअल फंडच का महत्त्वाचा आहे आणि नेमकं म्युच्युअल फंड म्हणजे काय? मला असं वाटतं आपण सुरुवात इथून करूया की म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि लगेच माझा उपप्रश्न आहे पुढचा, की मग फक्त म्युच्युअल फंडमध्येच का गुंतवावेत असं
तुमचं मत आहे? ठीक आहे, मी तुमचा उपप्रश्न आधी घेतो. बरं, हरकत नाही. कारण कसं आहे, समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत किंवा तुम्ही असं म्हणता की जे काही माझं उत्पन्न आहे, पगार असेल किंवा तुमचा काही बिझनेस जो काय असेल, तुम्ही म्हणता की मला महिन्यात 10,000चं सेव्हिंग करायला जमणार आहे. सेव्हिंग म्हणतोय मी, तुम्ही सेव्हिंग करत आहात, तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत, राईट? तर ॲज अन इन्व्हेस्टर तुम्ही कोणते कोणते पॅरामीटर्सचा विचार केला पाहिजे, तुम्ही निकष लावले पाहिजेत ना. सगळं छान आहे, तुम्हाला योग्य काय पाहिजे आणि काय बेटर असू शकतं आपल्यासाठी. तर पहिलं पॅरामीटर हे आहे की इट हॅज टू बी अ लीगल वे ऑफ इन्व्हेस्टमेंट, राईट? लीगल पाहिजे. म्हणजे अशा अनेक स्कीम्स वगैरे आपण ऐकतो, पेपरातनं वाचतो स्कॅम झालेले, तर तो काय मार्ग नव्हे. लीगल म्हणजे काय असलं पाहिजे की जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यावर काहीतरी सरकारी काहीतरी नियंत्रण पाहिजे. जसं आता उदाहरणार्थ घ्या तर बँक्समध्ये आपण पैसे ठेवतो, तर बँकेच्या वरती कोण आहे? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कंट्रोल आहे प्रत्येक बँकेवरती. मग ती नॅशनलाइज बँक असो, शेड्यूल बँक असो किंवा कोऑपरेटिव्ह बँक असो, त्यांच्यावरती त्यांच्या ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला त्यांना काम करायचं आहे. कोणती इन्शुरन्स कंपनी घ्या, तुम्ही मगाशी LICचा उल्लेख केलात किंवा आधी कुठल्याही कंपन्या, अशा 24 कंपन्या भारतामध्ये आहेत जे इन्शुरन्स क्षेत्रात काम करत आहेत. तुम्ही जी सिक्युरिटी म्हणालात तसं हां, म्हणून म्हणलं की त्या दृष्टीने लोक LICकडे जातात. हां, तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती IRDA आहे, म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरीज अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीज ऑफ इंडिया, ह्यांचा कंट्रोल आहे. त्याच्या बाहेर जाऊन त्यांना काही काम नाही करता येत. तसं म्युच्युअल फंडचं एक क्षेत्र आहे किंवा शेअर मार्केट जे आहे त्याच्यावरती आहे SEBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ह्यांच्या कंट्रोलने ते काम सगळं चालतं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एका इन्व्हेस्टरला पण की KYC हा इम्पॉर्टंट भाग आहे. बरोबर. की नो युअर कस्टमर, म्हणजे तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड की तुमचं जी काय आयडेंटिटी असते किंवा बँक चेक्स वगैरे, हे सगळे आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर KYC नसेल, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. किंवा जर तुमची जुनी केव्हा तरी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याला KYC अपडेट नसेल, तर ती पण इन्व्हेस्टमेंट लॉक होऊन जाते. मग तुम्हाला परत KYC अपडेट करायला लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ते पुढे ट्रान्झॅक्शन करता येतात. तर हा पहिला लीगल पॉईंट महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट आहे की ते एथिकल पाहिजे. तुमचे जे एथिक्स आहेत, समजा माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मला वाटतं की मी एक दुकान घालावं, पण मला असं वाटतं की मी दारू विकणार नाही आयुष्यात, मी वाईन शॉप नाही करणार, कारण मला ते करायचं नाही आहे, माझं ते एथिक्स नाहीत. आता वाईन शॉप काय इलिगल बिझनेस नाही आहे ना, आपण सरकारी सगळ्या जे काय परवाना घेऊन आपण करू शकतो. किंवा मी म्हटलं की मी दुकान काढले पण मी सिगरेट विकणार नाही, बरोबर आहे, टोबॅको प्रोडक्ट्स मी काही विकणार नाही. आता माझा एथिक्सचा भाग आहे, मला नाही करायचं आहे. तर तुमचे जे एथिक्स आहेत त्याला ते धरून पाहिजे इन्व्हेस्टमेंट. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेफ पाहिजे. पैसे तर वाचले पाहिजेत ना, पैसेच गेले तर कसं काय चालायचं, करेक्ट? हा पहिले पॉईंट झाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो लोक बघत नाहीत की लोकांना माहीत नसतं, ते सांगणं फार गरजेचं आहे की इन्फ्लेशन रेट काय आहे, महागाईचा दर कसा वाढतो आहे. तुम्ही सगळा डेटा गुगलवरती अवेलेबल, तुम्ही गुगलचा उल्लेख केलात मागाशी बोललात की गुगल सगळं काही मिळतं, बरोबर आहे. तुम्ही सहज टाका की मागच्या महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर 2023चा महागाईचा दर काय होता, रिटेल रेट, इन्फ्लेशन रेट काय होता, तुम्हाला त्याची फिगर येते. तर तो 6% आसपास असतो नॉर्मली. कोरोना काळात तो 60%च्याही वर गेला होता, पण तो 6%च्या आसपास तो असतो. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट मी करतो आहे तिने रिटर्न्स मला 6%च्या जवळपास दिले, तर मला ते परवडेल का? माझा पैसा वाढणार नाही ना. तुम्ही बँकेत FD करताय, चुकीचं आहे का वाईट आहे मी काय म्हणणं नाही माझं, प्रत्येक ते केस टू केस बदलणार आहे, त्यावरती आपण बोलणारच आहोत. पण जर मला 6% व्याज मिळालं आणि मला 6%नी माझी महागाई पण वाढते आहे, बरोबर आहे, तर त्या पैशांनी माझी ग्रोथ होईल का, वेल्थ जनरेशन ज्याला म्हणतो होईल का? तर ते होणार नाही, नक्कीच होणार नाही, करेक्ट? पैसे खूप सेफ आहेत पण होणार नाही. किंवा इतर स्कीम्स तुम्ही जसा उल्लेख केलात की इन्शुरन्स पॉलिसीज घेतो आपण, त्यांची सेव्हिंग सोल्युशन्स असतात, पोस्टाच्या स्कीम्स असतात, तर त्यांचा पण जो काय रेट ऑफ रिटर्न जो येतो तो एक 6 to 7% आसपास असतो, त्याच्यापेक्षा काय फार मिळत नाही. आता जर का मला माझे पैसे वाढवायचे आहेत तर मला हा रेट परवडेल का? अगदी सोपं उदाहरण देतो, मी पटकन कळेल. समजा मला कॅटरॅक्ट झाला आणि मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हटले की सर तुम्हाला कॅटरॅक्ट आहे, तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. मी म्हणालो की सर करूया, किती खर्च येईल? ते म्हणाले की 40,000 रुपये खर्च येईल, समजूया आपण असं. मी म्हटलं की ठीक आहे, माझ्याकडे 40,000 रुपये आहेत, ऑपरेशन करून टाका. ऑपरेशन केलं, परवडलं मला ते, म्हणजे मला परवडलं, मी मुद्दाम शब्द पडले की मला परवडलं आणि मी छान झालं सगळं ओके. 40,000 रुपये मी असेच ठेवले घरात, त्याचं मी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे किंवा चुकीच्या होण्याच्या अति सेफ इन्व्हेस्टमेंट केल्या ज्याच्या रिटर्न्स कमी आहेत. आणि मला 5 वर्षानंतर कॅटरॅक्ट झाला आणि मी डॉक्टरांकडे परत गेलो. डॉक्टर म्हणाले की सर तुम्हाला कॅटरॅक्ट झालेलं आहे, मला ऑपरेशन करायला लागेल. मी साहेब किती खर्च येईल? 70,000 रुपये खर्च येईल. 40,000 रुपये खर्च यायचा 5 वर्षापूर्वी, मग आत्ता 70,000 कसा काय? तर सर म्हणाले की सर तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर आहे ना,
5 वर्षापूर्वी 40,000 खर्च आहे. तर आता पैसे महागाई वाढली, खर्च वाढणारच आहे, नॅचरल आहे. पण माझे पैसे ₹40 जे ठेवले होते ते वाढवलेत का मी? ते मी वाढवलेले नाही आहेत. ते 40,000 मी 80 केले असते, 75 केले असते तर मला ते परवडलं असतं ना. मग जी गोष्ट, इन शॉर्ट, जी गोष्ट मला आज परवडते आहे, ती जर का मला उद्या परवडण्याची झाली, याचा अर्थ काय होतो की मी साध्या भाषेत मी गरीब झालो ना. माझे पैसे कमी झाले. मला आज परवडते, मला उद्या परवडत नाही आहे. बरोबर आहे? किंवा 10 वर्ष मला परवडणार नाही आहे. तर ते जे परवडलं पाहिजे हा जो फॅक्टर आहे तो कधी येऊ शकतो? जर का माझी संपत्ती जी आहे, माझे जे रिटर्न, जे माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती महागाईपेक्षा जास्त वाढली, मी महागाईला बीट केलं साध्या भाषेत, तर ते मला परवडेल. करेक्ट? तर हा सगळ्यात दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की इन्व्हेस्टमेंटसाठी आपण इन्फ्लेशन रेट कन्सिडर करायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे आहे लिक्विडिटी. म्हणजे जेव्हा मला पैसे पाहिजेत, गरज आहे पैसे, तेव्हा मला पैसे मोडता आले पाहिजेत. पार्शल किंवा फुल, सगळे पैसे तरी परत घ्या किंवा मला पार्शल तरी द्या. मी 10 लाख ठेवले, मला 50ची गरज आहे, मला 50 काढता आले पाहिजेत. तर ती लिक्विडिटी पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता अनेक स्कीम्स असतात, अनेक म्हणजे लिगल बोलतोय मी. जसं तुम्ही म्हणता की पोस्टल स्कीम्स असतात किंवा PPF असतो किंवा इतर काही गोष्टी असतात ज्यात लॉक इन पिरियड असतो की 5 वर्ष पैसे लॉक होऊन जातात. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपल्या दरवर्षी प्रीमियम भरायचाच असतो आणि त्याला काय पर्याय नाही आहे. म्हणजे त्याच्यात ती पॉलिसी लॅप्स होऊन जाईल. तर तो मुद्दा म्हणतो की मला लिक्विडिटी आहे का? म्हणजे मला जी माझी पैशांची गरज आहे त्याच्यानुसार मला ती लिक्विडिटी आहे का त्याची, ते बघणं गरजेचं आहे. आणि शेवटचा सगळ्यात मुद्दा आहे तो आहे टॅक्स एफिशियन्सी. तुम्हाला रिटर्न्स खूप छान मिळत आहे पण तुम्ही टॅक्सही भरताय तितकाच, तर मग त्याचा काय फायदा नाही ना. म्हणजे जो नेट रिटर्न म्हणतात, आफ्टर टॅक्स रिटर्न तुमचा किती आहे ते गणित फार महत्त्वाचं आहे. तर आपण ते डिटेलमध्ये बोलूया, कारण हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे अर्थातच. नक्कीच. तर आपण ते बोलूया. तर मला वाटतं तुम्ही 4-5 मुद्द्यांवरती विचार करायला पाहिजे. आणि मग जेव्हा आपण म्युच्युअल फंडकडे येतो, एकदा थोडक्यात ते चारही मुद्दे पुन्हा पहिला एकदा लक्षात घ्या की सांगाल का? मी म्हणतो की लीगल वे ऑफ इन्व्हेस्टमेंट असला पाहिजे, जो मी पहिला सांगितलं. दुसरा असं की तो एथिकल पाहिजे, तुमच्या एथिक्सला धरून ते नक्कीच केलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की मी काय करून बसलो आहे, मला पटलं नाही, असं नको होतं का मला. तिसरं नॅचरली सेफ पाहिजे. हा एक पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉईंट म्हटला होता की मी इन्फ्लेशन रेट, महागाईचा दर, याच्यापेक्षा मला जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजेत. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे लिक्विडिटी. म्हणजे पार्शल किंवा फुल लिक्विडिटी पाहिजे मला पैसे माझे परत मिळाले पाहिजेत जेव्हा मला गरज असेल तेव्हा. आणि चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे टॅक्स एफिशियन्सी. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही निकष विचार केलात तर मला वाटतं तुम्ही योग्य इन्व्हेस्टमेंट कराल, मग तुम्हाला चुकायची शक्यता नाही आहे. नक्कीच. सरांनी ह्या चारही गोष्टी किंवा म्युच्युअल फंड का घ्यावेत याचे चारही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आणलेले आहेत. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण ही एक मालिका करणार आहोत. तर एकदम खाल्लं की आपलं पोट खूप भरतं आणि मग आवडते पदार्थ आपल्याला हळूहळूच खायला लागतात. तसं हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्येच का गुंतवावेत, तर हे आधी आपण आजच्या भागात बघितलं. आणि पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आणखी काय विशेष सर आपल्याला टिप्स देत आहेत ते पुन्हा एकदा आपण पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.